स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पुण्यात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पुण्यातील नटराज कला दालनामध्ये या ठिकाणी त्यांच्या फोटोंचं या ठिकाणी कलादालन भरवण्यात आलेलं आहे। 1994 पासून या ठिकाणी आत्तापर्यंतचे सगळे फोटो आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। एवढंच नव्हे तर या ठिकाणी एक स्मारकसुद्धा त्यांचं ठेवण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे हे जे फोटो लावण्यात आलेले आहेत या फोटोंमध्ये त्यांच्या वेगवेगळे हावभाव आहेत ते या ठिकाणी टिपण्यात आलेले आहे। सुरुवातीला जर बघितलं तर ज्यावेळेस त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला, साखर कारखान्याची इलेक्शन लढवली, त्यावेळेचे हे फोटो आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर इलेक्शनचा फॉर्म जो आहे तो भरतानाचा हा त्यांचा फोटो आहे। त्यानंतर इलेक्शन जिंकल्यानंतरचे हे उत्सव करतानाचा आनंद व्यक्त करतानाचा फोटो आहे। त्यानंतर आपण बघितलं तर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर त्यांनी खासदारकीचा जो फॉर्म भरला होता त्यावेळेसचं त्यांनी जे भाषण केलं होतं तो हा क्षण टिपलेला या ठिकाणी फोटो लावण्यात आलेला आहे। तर स्मार्ट बारामती त्यांनी जवळपास 1990 त्यांनी आराखडा कसा असावा बारामतीचा तो या ठिकाणी त्यांनी आपल्याला पाहताना पाहायला मिळतात। सुरुवातीला बघितलं तर त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतला फोटो पाहायला मिळतात। त्यानंतर इकडे राजकीय प्रवास कसा सुरू झाला त्याचे या ठिकाणी फोटो जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। अतिशय सुंदर असे या ठिकाणी त्यांचे फोटो आहेत आणि प्रत्येक फोटो जो आहे तो या ठिकाणी बोलका फोटो पाहायला मिळतात। एवढंच नव्हे तर त्यांच्या फॅमिलीतले पण या ठिकाणी फोटो जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। अगदी 10वी 12वीत असतानाचे जे फोटो आहेत अजित पवारांचे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या कुटुंबासोबत वेगवेगळ्या ठिकाणी जे टिपलेले फोटो आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हा फोटो जर बघितला तर सुनेत्रा वहिनींसोबत काटेवाडीतलं जे त्यांचं राहतं घर आहे त्या घरामधला हा फोटो पाहायला मिळतो। भाऊबीजीचा आहे, ओवाळणी करतानाचा हा या ठिकाणी फोटो आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर हा अजित पवारांचा फोटो जो आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पाहायला मिळतो। हे त्यांचे भावंड आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की तो फोटो जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। वेगवेगळे रूपं या ठिकाणी आपल्याला अजित पवारांचे या फोटो गॅलरीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। अनेक बारामतीकर जे आहेत ते हे मोठ्या संख्येने या ठिकाणी हे कलादालन आहे फोटोंचं ते पाहायला या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या माध्यमातून अजित पवारांना एक श्रद्धांजली देण्याचं काम या ठिकाणी केले जातं। एवढंच नव्हे तर ते या ठिकाणी एक स्मारकसुद्धा त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सुंदर असं या ठिकाणी स्मारकसुद्धा त्यांचं ठेवण्यात आलेलं आहे। अनेक ठिकाणचे लोक जे येतात पवार कुटुंबियांना भेटायला ते घरी सातवण भेटीनंतर या ठिकाणी दालनात येतात आणि अजित पवारांचे या ठिकाणी जे फोटो लावलेले ते पाहतात। आपल्यासोबत किरण गुर्जर आहेत। दादा, फोटो आम्ही या ठिकाणी पाहिले, अगदी सुरुवाती काळापासूनचे फोटो या ठिकाणी पाहायला मिळतात। तुम्ही त्या फोटोचे साक्षीदार आहेत। सुरुवातीचा फोटो कधी काढला तुम्ही आणि काय आठवण? नाही, माझ्या अगोदरचा एक फोटो आहे 1984 सालचा की जेव्हा दादा छत्रपती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला उभं राहिले आणि निवडून आले। तो एक फोटो या ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे। माझ्याबरोबरच म्हणजे आम्ही एकत्र सुरुवात केली ती 1986 पासून 1986 पासून ते आज तागायतपर्यंत म्हणजे 40 वर्षामध्ये जे ज्या ठिकाणी फोटो प्रदर्शन करत असताना एक आठवणीला उजाळा देणं हा एक विषय होता। परंतु हजारो नाही लाखो फोटो या ठिकाणी आपल्याकडे आहेत। परंतु मी काही सिलेक्टेडच फोटो का घेतले की बाबा कुणाचे इतर फोटो लावण्यापेक्षा दादांचे स्वतःचे म्हणून काही फोटो या ठिकाणी लावावेत असा तो उद्देश होता। परंतु ते करताना मात्र मग त्याला देखील आपल्याला थोडंसं स्टेजेस घ्यावेत। मग मी जाणीवपूर्वक 1986, 87, 88, 89, 90 नंतर 91ची पहिली लोकसभा निवडणूक, त्यानंतर उमेदवार अर्ज भरण्याचा एखादा दुसरा फोटो, मग 95 म्हणजे तसे आम्ही सगळे फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत। त्याच्यानंतर त्यांच्या बारामतीतल्या याच्यातलं म्हणजे हायलाईट्स म्हणजे नाट्यसंमेलन, त्यांचा थोडासा नाट्यकला संस्कृतीची अत्यंत ही जी वास्तू आहे ती दादांनीच बांधलेली आहे पूर्णतः। त्यांची म्हणजे इच्छाच होती की आपल्याला कलादालन या ठिकाणी करायचं आहे आणि हे एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन आज आपण या ठिकाणी कलादालनामध्ये त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हे केलं आहे। माझे इथं माझे सहकारीत मल्लिकार्जुन म्हणून हे स्टील फोटोग्राफर आहेत।
वाईल्ड लाईफचं पण फोटोग्राफी करतात. जवळजवळ 80% फोटो सगळे मल्लिकार्जुननी त्या वेळेला काढलेत. कारण आम्ही आजच नाही, गेल्या 22 जुलैला देखील एक दादांच्या फोटोचं प्रदर्शन भरवलं होतं. 2 वर्ष झालं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भरवतो. आणि या ठिकाणी आपण बघितलं की सिलिकॉनमधला एक पुतळा तातडीने माझे एक सहकारी उर्वी कांचनचे रुपेश म्हणून त्यांनी तो तयार केला आणि रात्रीच्या ठिकाणी आणला आणि आपण या ठिकाणी असतो साधारणपणे लोकांच्या दर्शनाकरताच किंवा म्युझियमच्या निमित्ताने आज मांडलेला आहे. म्हणजे त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्या चिरंतन राहाव्यात हीच्या मागची भावना आहे, बाकी नाही. दादा आपण फोटो जर बघितले तर प्रत्येक फोटो हा एक आठवण देणारा पाहायला मिळतो. भावतोय कुठला यातला एक फोटो? अनेक फोटो आहेत. म्हणजे आठवणीतल्या 40 वर्षाच्या आठवणीत 40,000 आठवणी आहेत 40 वर्षात. आणि भावण्यापेक्षा काय आहे की त्यांच्या आपण बघितलं की विविध भावमुद्रा याच्यामध्ये आहेत. परंतु माझा सगळ्यात आवडता आणि हा जो फोटो आहे आमचा की आणि आम्ही त्यांनी तो फोटो बघितला की आम्ही बघायचो अधूनमधून असं कुठेतरी व्हॉट्सअपवर वगैरे किंवा ह्याला फाईलला, तर म्हणायचे की बघ ना आपण दोघं कसे दिसतोय. तो 30 मार्च 1989चा फोटो आहे. कारण 31 मार्च 1989ला राजीव गांधीची सभा बारामतीला होती आणि त्यावेळेला दादांचा आय कार्ड काढण्यासाठी म्हणून माणिक फोटो स्टुडिओमध्ये जाऊन आम्ही त्यांचा फोटो काढला. त्या आय कार्डचा फोटो आपण इथं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये लावला आहे. आणि मात्र त्या माणिक फोटोचे श्री गंगाधर काळे त्यांनी आमचा एक बाहेर उभा राहून तिघांचा फोटो घेतला. तो फोटो मी या ठिकाणी आज जाणीवपूर्वक लावला आहे. कारण दादांची त्यावेळची शरीरयष्टी आजची ही साधारणपणे कम्पॅरेटिव्हली करावी. कारण मी पार्टीचा अध्यक्ष असताना दिलीप कुमार बारामतीला होते, त्यांची सभा झाली होती, त्यांचा एक फोटो आहे. आणि माझे जे आम्ही 4 सहकारी ज्यांनी सुरुवात अजितदादांच्या बरोबर सगळ्यांनी एकत्र केली त्यांचा एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी फोटो लावलेला आहे. बरोबर. काय सांगताल, अनेक फोटो या ठिकाणी बघितले, कसं वाटतं दादांची आठवण? 100% दादांच्या आठवणीला पुन्हा एकदा उजाळा मिळालेला आहे. नव्याने आम्हाला दादा इथं कळतात. आता प्रत्येक पैलू अजितदादांचे त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक दादांचे फोटो तुम्ही या ठिकाणी टिपलेले लावलेले आहेत. कुठला फोटो तुम्हाला असा भावला? सगळेच फोटो खूप छान आहेत, पण असं कुठल्याच फोटोला असं हे नाही करता येत आहे. पण खूप आम्हाला आता हे होतं, दादा आता नाही आहेत आणि त्यांचे फोटो बघताना खूप भाविक होतो आम्ही. एक फोटोग्राफर म्हणून दादांकडे कसं बघत होतो तुम्ही? फोटोग्राफर म्हणून आम्ही जे बघत होतो तर दादांच्या खूप साऱ्या गोष्टी आम्ही शिकण्यासारख्या होत्या. दादांची स्वच्छता ठेवण्याची गोष्ट असेल किंवा एखाद्याचं काम झटकेपट देण्याचं काम असेल. मी साधारण 97 पासून किरणदादांबरोबर म्हणजे अजयदादांबरोबर काम करतो, त्यांची फोटोग्राफी करतो. इथं जे लावलेले सगळे बऱ्यापैकी फोटो हे मीच काढलेले आहेत त्यावेळेस. तर खूप असे दादा म्हणजे एकटे ज्यावेळेस असायचे तर असं एकदम कॉमेडी वागायचे, म्हणजे एकदम चष्टा मस्करी करायचे आणि काय असं विचारायचे. या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक फोटो जे आहेत ते दादांचे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्यातून अजित पवारांचे आठवणी ज्या आहेत ते पुन्हा एकदा उजाळीत करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक स्मारकसुद्धा उभं केलेलं आहे. स्मारक आहे ते आणि अत्यंत बोलका असं या ठिकाणी तो स्मारक म्हणता येईल. येणाऱ्या बारामती जे लोक आहेत ते आवर्जून या दालनाला आवर्जून भेट देत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सानवरसह निलेश करमरे, झी मीडिया, बारामती.